सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना मनापासून नमस्कार। आपल्या सर्वांची प्रतीक्षा संपली असून 2025 मध्ये होणारी जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा किती तारखेला आहे, ऍप्लिकेशन फॉर्म सुरू झालेले असून शेवटची तारीख किती असणार आहे, अभ्यासक्रमामध्ये काही बदल आहे का, त्याचबरोबर नेमकं कोणत्या घटकाचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे, ग्रामीण भागातून किती विद्यार्थी निवड होतात किंवा प्रत्येक तालुक्याला काही निश्चित संख्या आहे का, अशा अनेक बाबी आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर या ठिकाणी आपण जे पाहत आहात 2025 चे हे जवाहर नवोदय विद्यालय प्रॉस्पेक्ट या ठिकाणी आपण पाहत आहात। या प्रॉस्पेक्टचा अगदी बारकाईने अभ्यास आपण या ठिकाणी आज करणार आहोत। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जवाहर नवोदय विद्यालयाचा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। म्हणजे आपण आपल्या शाळेतून किंवा आपल्या गावातून शहरातून जवाहर नवोदय विद्यालयासाठी फॉर्म भरू शकतात आणि ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 16 सप्टेंबर 2024। म्हणजे आपल्याला 16 सप्टेंबर पर्यंत जवाहर नवोदय विद्यालयाचा फॉर्म भरता येणार आहे। तर विद्यार्थी मित्र हो, आजपासून फक्त 6 महिन्याचा कालावधी आहे आणि आपण जर या चॅनल सोबत असाल जीनियस मॅथ सोबत, तर वेळोवेळी महत्त्वाचे अपडेट्स आपणास मिळत राहतील। हे चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण नवोदय रिझल्ट मध्ये महाराष्ट्रात सर्वात टॉप असलेले हे चॅनल तुम्हाला पण तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवू शकतं। तर पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या, शिक्षकाच्या मनामध्ये जे वेगवेगळे प्रश्न आहेत की अभ्यासक्रमामध्ये बदल आहे का, ग्रामीण भागातून किती विद्यार्थी निवडले जातात, मुलींची संख्या किती असते, ओबीसी साठी किती आरक्षण आहे, एससी एसटी साठी आरक्षण आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये पाहायची आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आपल्या मुलांचा जो अभ्यास आहे, जी तयारी आहे, त्याला योग्य दिशा देणं आणि सर्वात महत्त्वाचं, जर आपण ग्रामीण भागातून असाल तर किती गुण घ्यावे लागतात, शहरी भागातून असाल तर किती गुण घ्यावे लागतात म्हणजे तुमचं सिलेक्शन होईल, याबाबत सविस्तर माहिती पाहूया लगेच। तर या ठिकाणी आपण पाहत आहात 2025 आणि 2025 चे हे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्रॉस्पेक्ट। या प्रॉस्पेक्ट मध्ये जर आपण बारकाईने अभ्यास केला, ऍडमिशन टू क्लास 6 या ठिकाणी दिलेला आहे, पहा, ऍडमिशन टू क्लास 6 इन जवाहर नवोदय विद्यालयास थ्रू सिलेक्शन टेस्ट, म्हणजे सिलेक्शन टेस्ट द्वारेच सिलेक्शन होतं। आणि हे 2025-26 म्हणजे 25-26 शैक्षणिक वर्षासाठी, शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी या प्रॉस्पेक्ट मध्ये माहिती असणार आहे। तर फॉर्म भरण्याची प्रक्रिया तर ऑलरेडी सुरू झालेली आहे, त्यामुळे आपण आपल्या जवळच्या किंवा आपण ज्या ठिकाणी आपला विद्यार्थी शिकतो त्या ठिकाणी जाऊन हा फॉर्म भरू शकतात। तर या ठिकाणी इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, इन अकॉर्डन्स विथ द नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन, म्हणजे 1986 च्या शैक्षणिक धोरणानुसार, 1986 च्या शैक्षणिक धोरणानुसार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टार्टेड जवाहर नवोदय विद्यालय, म्हणजे भारत सरकारने जवाहर नवोदय विद्यालयाची सुरुवात केलेली आहे। प्रेझेंटली जवाहर नवोदय विद्यालय आर स्प्रेड इन 27 स्टेट, म्हणजे 27 राज्य आणि 8 युनियन। तर या ठिकाणी सर्वत्र ऑल इंडिया या ठिकाणी ही परीक्षा घेतली जाते। काही भागामध्ये याच्या तारखा वेगळ्या असतात, तर आपल्या भागामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही ही परीक्षा देत असाल तर नेमकं परीक्षेची तारीख काय असणार आहे हे पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर या ठिकाणी आपण जर थोडं डिटेल्स पाहिलं तर संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे। जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट फॉर क्लास 6,
म्हणजे 6वी साठी विद्यार्थ्याची निवड केली जाते। आणि विशेष म्हणजे ही निवड अगदी सेंट्रल बोर्ड प्रमाणे या ठिकाणी तुम्हाला म्हणजे एज्युकेशन मिळतं, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन। while in the school is free including board and lodging, uniform and textbook। तर या ठिकाणी सर्व मोफत असतं आणि सर्व कॅटेगरी वाईज वगैरे सर्व या ठिकाणी डिटेल्स दिलेले आहेत। तर हे स्कूल नेमकं कोण्या पद्धतीने आणि किती राज्यामध्ये किती स्कूल आहेत हे या ठिकाणी पाहायला मिळेल। जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर या ठिकाणी आपल्याला दिसेल की महाराष्ट्रामध्ये नंबर ऑफ स्कूल 33+01 या पद्धतीने दिलेले आहे। आता ही माहिती नेमकं काय आहे सर्व प्रॉस्पेक्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळणारच आहे। तर आपण या ठिकाणी आजच्या या व्हिडिओज मध्ये संपूर्ण माहिती आणि टोटल ऑल इंडिया 653 स्कूल आहेत। इट्स डिपेंड द सिलेक्शन फॉर द मेरिट लिस्ट, म्हणजे हे सर्व सिलेक्शन कशावर होतं, मेरिट लिस्टवर होतं। तर जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 2025 केव्हा होणार आहे, तर या ठिकाणी ऑन सॅटरडे 12 एप्रिल 2025, परंतु ही आपल्या राज्यासाठी नाही, आपल्या राज्यासाठी ही परीक्षा होणार आहे 18 जानेवारी 2025। या ठिकाणी पहा, नोट डाऊन करा, ऑन सॅटरडे म्हणजे शनिवारी ही परीक्षा असते 8 जानेवारी 2025, सकाळी 11 वाजता हा पेपर असतो। आणि यामध्ये प्रामुख्याने म्हणजे ही आपल्याच राज्यामध्ये, या ठिकाणी आपल्या राज्याचं नाव दिलेलं आहे पहा, महाराष्ट्र। तर महाराष्ट्रामध्ये ही परीक्षा 18 जानेवारी 2025 रोजी होणार आहे। आता आपल्याला तारीख कळाली आणि तारीख कळाल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आज म्हणजे आजची जी तारीख आहे आजपासून फक्त 6 महिन्याचा कालावधी तुमच्याकडे आहे अभ्यास करण्यासाठी। ठीक आहे, तर या परीक्षेमध्ये कोणते घटक असतात, कोणते विषय असतात, किती मार्काला असतात, किती विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होतं, ग्रामीण मध्ये काय क्रायटेरिया आहे, शहरी म्हणजे काय, तर याबाबत पण आपण डिटेल अशी माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर आपल्या लक्षात आलं असेल 18 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्रामध्ये ही परीक्षा होणार असून याची तारीख आपण नोट डाऊन करून ठेवा आणि अभ्यासाच्या नियोजनाला लागा। पुढे जर आपण माहिती पाहिली तर प्रोसिजर टू रजिस्टर ऑनलाईन जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 2025 म्हणजे 2025 मध्ये, तर या ठिकाणी एक लिंक दिलेली आहे, या लिंकवर जाऊन आपण आपले कॅन्डिडेटचं नोंदणी करू शकतात। आणि सर्वात महत्त्वाची तारीख या ठिकाणी दिलेली आहे, द लास्ट डेट टू सबमिट ऑनलाईन ॲप्लिकेशन, म्हणजे शेवटची तारीख आहे 16 सप्टेंबर 2024। ही पण तारीख लक्षात ठेवा, नवोदय प्रवेश परीक्षेचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024। आता हे विद्यार्थी कोणत्या वर्गात असले पाहिजेत आणि ही खास कोणत्या वर्गातल्या विद्यार्थ्याची निवड होऊ शकते याबाबत पण या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत। तर आपला विद्यार्थी आता 5वी मध्ये शिकत असेल, म्हणजे आता 5वीला ऍडमिशन घेतलं असेल तर हा विद्यार्थी परीक्षा देऊ शकतो। तर याबद्दल डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहेत, तुम्ही हे नेटवरून पण प्रॉस्पेक्ट डाउनलोड करू शकतात किंवा हे प्रॉस्पेक्ट तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच साइटवर जाऊन प्रॉस्पेक्ट डाउनलोड करू शकतात। यानंतर या ठिकाणी जर आपण पाहिलं काही रूल्स वगैरे आपल्याला पाहणं गरजेचं आहे, कारण परीक्षेची तयारी करायचं म्हणलं की आपल्याला नियोजन खूप महत्त्वाचं आहे। आणि हे नियोजन करत असताना काय महत्त्वाच्या बाबी आहेत किंवा जे काही महत्त्वाच्या बाबी किंवा विषय किंवा घटक किंवा गुण हे सर्व आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत।
तर बरेचसे या ठिकाणी रूल्स आहेत, पण आपल्याला काही महत्त्वाच्या नियमावर डिस्कस करायचे आहे. तर ते नेमकं नियम काय आहेत? हु इज इलिजिबल, कोण इलिजिबल असेल कॅन्डिडेट ऑफ द टू क्लास 6. तर यामध्ये जे काही सिलेक्शन होणार आहे तर ते 6वी साठी होणार आहे. जे विद्यार्थी आता 5वीला आहेत तीही परीक्षा देऊ शकतात. आणि जन्मतारीख काय असावी बघा, या ठिकाणी दिलेली अतिशय महत्त्वाची माहिती. अ कॅन्डिडेट सिकिंग ऍडमिशन मस्ट नॉट हॅव बीन बिफोर, म्हणजे 1 मे 2013 पूर्वी त्याचा जन्म नसावा. तर जन्म हा 1 मे 2013च्या आधी नसावा आणि 31 जुलै 2015च्या नंतर नसावा. या 2 कंडिशन आपल्याला लक्षात असाव्यात. म्हणजे ह्या दोन्हीच्या मध्ये असेल तर चालतो. 1 मे 2013च्या पुढे आणि 31 जुलै 2015च्या पूर्वी. तर हे आपण लक्षात घ्या. यानंतर कारण काय होतं, विद्यार्थी 5वीत असू शकतो परंतु काही कारणास्तव समजा मेडिकल इश्यू किंवा इतर प्रॉब्लेममुळे जर समजा वय जास्त झालं किंवा काहीचं लवकर खूप ऍडमिशन होऊ शकतं, असंही होऊ शकतं. त्यामुळे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यानंतर महत्त्वाची बाब आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे. त्यामध्ये candidate should study full academic session under the rural area in class 5 from the same district where admission is being sought. म्हणजे जिथं ऍडमिशन असेल आणि ज्या ठिकाणी रहिवासी असेल त्याच ठिकाणी तो फॉर्म भरू शकतो. असे डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचबरोबर अर्बन कॅन्डिडेटसाठी महत्त्वाची सूचना लक्षात घ्या. अर्बन म्हणजेच शहरी. तर त्यांनी 3री 4थी आणि 5वी एक जरी दिवस तो शहरामध्ये असेल, म्हणजे तुमच्या टेशीवर अगदी 1 महिना जरी तो शहरातल्या शाळेमध्ये असेल तर तो शहरीच गृहीत धरला जातो. ठीक आहे. म्हणजे ग्रामीण जर असेल, समजा ग्रामीण मधून तुम्हाला जर प्रवेश हवा असेल तर तो 3री 4थी आणि 5वी तिन्ही वर्ष अगदी ग्रामीण भागातच असला पाहिजे, ही त्याची कंडिशन आहे. शहरामध्ये तो एकही दिवस असेल तर त्याला शहरी काउंट केलं जातं. सिंगल डे या ठिकाणी दिले पहा, इवन फॉर अ सिंगल डे ऑफ सेशन इन क्लास 3, 4, 5. म्हणजे 3री 4थी 5वी मध्ये एक जरी महिना तो शहरातल्या शाळेची तिथं नोंद असेल त्याच्याकडे तर तो शहरी समजला जातो. आता ह्याची का गरज आहे ते पुढे लक्षात येईल तुम्हाला. शहरी आणि ग्रामीण, तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक रिझर्वेशन सीट्स वगैरे कशा असतात तर त्या ठिकाणी आपण चर्चा करूयात. थोडं काळजीपूर्वक हा मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे. आरक्षण काय असणार आहे तर ऍटलिस्ट 75, ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी 75 तर असणारच of the seat in district are filled by candidate provisionally selected from rural area of the district. म्हणजे रुरल एरिया मधून 75% जागा आहेत. म्हणजे आता टोटल प्रत्येक जिल्ह्याला 80 विद्यार्थी निवडले जातात. पैकी 75% म्हणजे 60 विद्यार्थी हे ग्रामीण भागातीलच असणार आहेत. म्हणजे ग्रामीण विद्यार्थ्यांना 60 जागा असतील. आणि त्यामुळं जर आपल्यापैकी काही पालकांची मुलं आता 1ली 2रीला असतील आणि त्यांचं ध्येय नवोदयला पाठवण्याचं असेल तर 2री 3री पासूनच विद्यार्थ्याला ग्रामीण शाळेमध्ये ठेवा. कारण 86 पैकी 60 जागा म्हणजे खूप मोठी गोष्ट, लक्षात घ्या. आणि आता राहिलेलं पण काय नेमकं ते पण तुमच्या लक्षात येईल. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे सगळं ग्रामीण भागातल्याच विद्यार्थ्यांसाठी आहे. तर पुढे जर आपण पाहिलं, द रिमेनिंग सीट्स आर ओपन विच विल बी फिल्ड फ्रॉम अर्बन अँड रुरल एरिया कॅन्डिडेट्स ऑफ द डिस्ट्रिक्ट ऑन द बेसिस ऑफ मेरिट. राहिलेले 20% काय आहे तर राहिलेले जे 20% जागा आहेत
त्या ग्रामीण व शहरी जे कोणी मेरिट असतील टॉपला त्यांच्यासाठी असतील. म्हणजे बघा, ग्रामीणचा विद्यार्थी हुशार असेल तरी हे 20% मधून येणार आहे, 1-2 मार्क कमी पडले तरी याच 20% मधून येणार आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या 20% जागा पुन्हा ग्रामीणच्या विद्यार्थ्यांना पण आहेत आणि शहरी पण आहेत. मग तो रूरल असेल किंवा म्हणजे अर्बन असेल, कोणत्याही ठिकाणी जर तो शिकत असेल तर तो 20% मध्ये येतो. म्हणजे सेपरेट 60% तर ग्रामीणलाच आहे, इथं तर फक्त ग्रामीण आणि ग्रामीणच, सॉरी 75% म्हणजे 60 जागा 60 विद्यार्थी आणि इथं 20 विद्यार्थी. ठीक आहे, म्हणजे 60 विद्यार्थी तर फक्त ग्रामीण आणि ग्रामीणच, आणि राहिलेले 20 विद्यार्थी ग्रामीण किंवा शहरीमध्ये जे टॉप असतील ते. त्यामुळे तुम्हाला यावरून लक्षात आलं असेल की ग्रामीण भागामध्ये शाळेत असणं आणि नवोदयला लागणं हा खूप मोठा भाग आहे. यानंतर पुढे आपण इतर कास्टसाठी थोडं पाहूयात. तर या ठिकाणी 15% जागा SC साठी आणि 7.5 ST साठी दिलेल्या आहेत. ऍज पर त्या राज्यामधल्या लोकसंख्येचा विचार करून, परंतु मॅक्झिमम 50% पेक्षा जास्त होत नाहीत, एवढं लक्षात घ्या. ठीक आहे, त्यानंतर ओबीसीचा जर विचार केला आपण तर ओबीसी मध्ये 27% रिझर्वेशन शेल बी प्रोव्हाइडेड टू ओबीसी स्टुडंट ऍज पर द सेंट्रल लिस्ट ओव्हर अँड अबोव रिझर्वेशन ऑफ SC अँड STs. द रिझर्वेशन ऑफ द ओबीसी स्टुडंट शेल बी इम्प्लेड ऍज पर द सेंट्रल लिस्ट. म्हणजे केंद्र शासनाची जी ओबीसीची लिस्ट आहे त्यामध्ये ज्या जाती इन्क्लूड असतील त्यांना 27% आरक्षण असेल. म्हणजे 27% जरी म्हटलं तरी 80चा जर विचार केला आपण तर किमान 22 जागा या ओबीसी साठी येऊ शकतात. ठीक आहे, आणि राहिलेल्या ज्या 18 जागा आहेत त्या SC आणि ST साठी, आणि बाकी ह्या जर 40 सोडल्या तर इतर 40 मध्ये सर्व ओपन, म्हणजे सर्वांसाठी खुला. ठीक आहे, आता यामध्ये मुलींसाठी काही तरतूद आहे का? मुलींसाठी तर मुलींसाठी जर आपण विचार केला तर मुलींसाठी मिनिमम या ठिकाणी दिले पहा, मिनिमम 1/3 ऑफ टोटल सीट आर फिल्ड बाय गर्ल्स इन ऑर्डर टू इश्यू 1/3 सिलेक्शन ऑफ गर्ल्स. गर्ल्स मे प्रिफर्ड दॅट बॉईज ऍज पर द JNV सिलेक्शन. आणि जर समजा मुली ऑलरेडी टॉप असतील तर जास्त पण सिलेक्शन होऊ शकतं, पण 1/3 मिनिमम म्हणजे थोडक्यात काय, 80च्या जर 1/3 केलं तर किमान 26 ते 27 मुली असतातच कंपल्सरी. ठीक आहे, तर हे सर्व रिझर्वेशन पण आपल्या लक्षात आलं असेल. यानंतर आपण पुढचा भाग अभ्यासक्रमाचा पाहूयात. जर विद्यार्थी दिव्यांग असेल तर दिव्यांग विद्यार्थ्यासाठी पण या ठिकाणी प्रवेशाची सोय किंवा 1 किंवा 2 विद्यार्थी या ठिकाणी निवडले जाऊ शकतात. तर ते पण आपल्याला माहिती असू द्या. आपल्याकडे आपल्या पाल्याचं जर तसं प्रमाणपत्र असेल तर फॉर्म भरताना आपण तशी नोंदणी करणं गरजेचे आहे. त्यानंतर डॉक्युमेंटमध्ये हे जनरल आहे, डॉक्युमेंटमध्ये म्हणजे यामध्ये काही असं वेगळं असं काही नाही. तर जन्मतारीखसाठी शाळेचं बोनाफाईड वगैरे असतं, आणि सर्वात महत्वाचं इथे एक फॉर्म दिलाय, तो फॉर्म पण महत्वाचा आहे. हेडमास्टरची सही वगैरे असणं गरजेचं आहे. 3री 4थी 5वी कोणत्या शाळेमध्ये शिकला हे पण तिथे मेन्शन करणं गरजेचं आहे. तो फॉर्म आपण शेवटी पाहूयात. यानंतर पुढे जो काही भाग आहे तर सिलेक्शन टेस्ट जे काही सेंटर वगैरे असणार आहे ते जवळच तुमचं म्हणजे जो काही तालुका प्लेस असेल त्या ठिकाणी असू शकतं. तर यामध्ये आपल्याला लँग्वेज ऑफ एक्झामिनेशन म्हणजे कोणत्या परीक्षेमध्ये म्हणजे कोणत्या लँग्वेज मध्ये तुम्ही परीक्षा देऊ शकतात. तर आपण महाराष्ट्रामध्ये असाल तर या ठिकाणी दिलाय पहा, फॉर महाराष्ट्र स्टेट विच लँग्वेज इज अवेलेबल, कोणत्या भाषा उपलब्ध आहेत यामध्ये
इंग्रजी, हिंदी, कन्नडा, मराठी, उर्दू, तेलुगू, गुजराती आणि बेंगाली या सर्व भाषा उपलब्ध आहेत. ठीक आहे. यानंतर जर पुढे आपण पाहिलं कॉम्पिटिशन ऑफ द सिलेक्शन टेस्ट, म्हणजे आता कोणत्या पद्धतीचे विषय या ठिकाणी असणार आहेत. तर मुख्य 3 विषय आहेत यामध्ये, हे आपल्याला माहिती आहे. पहिला मेंटल ॲबिलिटी 40 प्रश्न 50 गुण, अर्थमेटिक टेस्ट म्हणजे अंकगणित 20 प्रश्न 25 गुण, लँग्वेज 20 प्रश्न 25 गुण, 80 प्रश्न आणि 100 गुण, अशा पद्धतीने या ठिकाणी हे नियोजन असेल. यानंतर जर आपण पुढे पाहिलं OMR सीट या ठिकाणी ABCD टाईप प्रमाण असणार आहे. जो काही योग्य उत्तर असेल त्याला मला सर्कल करायचंय, गोल करायचंय. यानंतर सिलेबसचा जर भाग पाहिला आपण तर नेचर ऑफ टेस्ट मेंटल ॲबिलिटी मध्ये वेगळी आकृती निवडा. या ठिकाणी एकूण 10 पार्ट आहेत पहा. हा पार्ट फर्स्ट, वेगळी आकृती निवडा. सर्व पार्ट या ठिकाणी आपण पाहूयात. त्यानंतर जो दुसरा भाग आहे या ठिकाणी फिगर मॅचिंग म्हणजे दिलेली आकृती मॅच करणं. त्यानंतर तिसरा पॅटर्न आहे आकृती पूर्ण करणं. चौथा आहे सिरीज, आकृत्यांची सिरीज. 5वा भाग आहे ॲनॉलॉजी म्हणजे पहिल्या आकृतीचा दुसऱ्याशी जसा संबंध असतो तसा पुढे. पार्ट 6 आहे जॉमेट्रिक फिगर म्हणजे या ठिकाणी जॉमेट्रिक आकृत्या पूर्ण करायच्या असतात, भौमितिक आकृत्या. 7वा पार्ट आहे मिरर इमेज म्हणजे आरशातील प्रतिमा. त्यानंतर फोल्डिंग अँड अनफोल्डिंग पेपर्स, पेपर फोल्ड करून कट करणे, अनफोल्ड करणे. स्पेस व्हिज्युलेशन म्हणजे आकृती जोडून तयार होणाऱ्या आकृत्या. पार्ट 10वा आहे आकृतीत लपलेली आकृतीचा भाग. या पद्धतीनं गणितामध्ये जर पाहिलं आपण तर एकूण 12 घटक अतिशय महत्वाचे आहेत. तर ते 12 घटक कोणते आहेत या ठिकाणी आपण समजून घेऊयात. तर या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर जर पाहिलं तर न्यूमेरिक नंबर अँड न्यूमेरिक सिस्टीम, 4 फंडामेंटल ऑपरेशन ऑन होल नंबर म्हणजे पूर्ण संख्येवरील 4 क्रिया. फॅक्टर्स अँड मल्टिपल इन्क्लुडिंग देअर प्रॉपर्टीज म्हणजे अवयव आणि गुणित आणि त्यांचे गुणधर्म. डेसिमल अँड फंडामेंटल ऑपरेशन ऑन देम म्हणजेच दशांश अपूर्णांक आणि त्याच्यावरच्या क्रिया. कन्व्हर्जन ऑफ फ्रॅक्शन टू डेसिमल अँड व्हाईस वर्सा. मेजरमेंट, लेंथ, मास, कॅपॅसिटी, टाइम, मनी. सिम्प्लिफिकेशन ऑन न्यूमेरिकल एक्सप्रेशन म्हणजेच पदावली. त्यानंतर फ्रॅक्शनल नंबर त्यामध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन, लाईक अँड इट्स मल्टिफिकेशन. अनलाईक फ्रॅक्शन अँड डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन नंबर नॉट इन्क्लूड म्हणजेच अनलाईक फ्रॅक्शन आणि भागाकार हे विचारलं जाणार नाही, फक्त लाईक फ्रॅक्शनवरच गणित असणार आहेत. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस विदाउट कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज म्हणजे पर्सेंटेज न काढता नफा तोटा यावरची उदाहरणं. पेरिमीटर अँड एरिया, पेरिमीटर ऑफ पॉलिगॉन, एरिया ऑफ स्क्वेअर, रेक्टँगल अँड ट्रायंगल ॲज अ पार्ट ऑफ रेक्टँगल. त्यानंतर टॉपिक टाइप्स ऑफ अँगल अँड इट्स सिम्प्लिफिकेशन, डाटा अनालिसिस अँड डायग्राम्स. तर या सर्व बाबीचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करूनच या ठिकाणी परीक्षेला सामोरं जायचं आहे. तर यासाठी आपण वेगवेगळ्या मार्गदर्शिका किंवा वेगवेगळ्या पुस्तकांचा अभ्यास करत असाल तर जीनियस मॅथ पब्लिकेशनची ही मार्गदर्शिका जर आपण पाहत असाल तर याच परीक्षेतले मॅक्झिमम प्रश्न परीक्षेमध्ये विचारली गेलेली आहेत. आणि ही मार्गदर्शिका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण कोणत्याही गावामध्ये कोणत्याही खेडेगावामध्ये राहत असाल तर घरपोच तुम्हाला मिळू शकते. जर तुम्ही इच्छुक असाल तर ही मार्गदर्शिका आपण आजच खरेदी करू शकतात. या मार्गदर्शिकेमध्ये हे 12 टॉपिक तर दिलेले आहेतच, पण या मार्गदर्शिकेचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे, या मार्गदर्शिकेमध्ये पूरक म्हणजे फक्त या 12 टॉपिकचाच अभ्यास म्हणजे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की 12 धडे परीक्षेला आहेत,
परंतु या 12 धड्यासोबत काही इतर धडे पण विद्यार्थ्यांनी अभ्यासणं गरजेचं आहे, म्हणून आणखी 6 पाठ एक्स्ट्राचे दिलेले आहेत, 6 पाठ जास्त सरावासाठी, म्हणजे हे 12 धडे सोपे जावेत म्हणून दुसरे 6 धडे जास्तीचे दिलेत, जेणेकरून या घटकांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळं सर्व मेरिट काही गणितावर आहे हे लक्षात घ्या. 20 जरी प्रश्न असले ना तरी खूप महत्वाचे आहेत. आणि शेवटी मी तुम्हाला सांगणारच आहे की किती मार्क घेणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी काही त्याचे नमुना उदाहरणं दिलेले आहेत. त्यानंतर मराठीमध्ये मात्र पॅसेज आणि त्या पॅसेजवरचे प्रश्न, पॅसेजवर शेवटचे 2 प्रश्न हे व्याकरणात्मक येतात, समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द या पद्धतीचे. तर काही महत्वाच्या बाबी पुन्हा या ठिकाणी त्यांनी रिवाइज केलेल्या आहेत, त्या या ठिकाणी आपण पाहू शकतात. शेवटची तारीख 16 सप्टेंबर आहे. त्यानंतर बाकी जनरल, आता या ठिकाणी आपण फॉर्म पाहूयात. तर हा आहे फॉर्म. या फॉर्म मध्ये विद्यार्थ्याचं नाव आहे, वडिलाचं नाव, आईचं नाव, त्यानंतर विद्यार्थ्याचा फोटो, त्याची जन्मतारीख अक्षरात अंकात, तो मुलगा आहे मुलगी आहे याबद्दल माहिती, त्यानंतर कास्ट मध्ये कोणती आहे, जनरल आहे, ओबीसी आहे, एससी आहे की एसटी आहे, फिजिकल हँडिकॅप असेल तर कसा आहे तो, फिजिकल हँडिकॅप आहे, व्हिज्युअल आहे, हिअरिंग आहे, काही पर्सेंटेज ऑफ डिसेबिलिटी किती आहे, आधार नंबर, या पद्धतीने या ठिकाणी माहिती भरायची आहे, मोबाईल नंबर, ईमेल, आणि अर्बन आहे का रुरल आहे ते इथंच लक्षात येतं पहा. तर या ठिकाणी जी माहिती भरायची पहा, क्लास 3, क्लास 4 आणि क्लास 5. तर 3 मध्ये या ठिकाणी शाळेचं नाव येणार आहे, 3च्या शाळेचं नाव, ते रुरल मध्ये आहे का अर्बन मध्ये आहे ते लिहावं लागतं, रुरल और अर्बन. त्यानंतर 4ला तो कोणत्या शाळेत होता, तो शहरी आहे का ग्रामीण आहे, आणि 5वीला कोणत्या शाळेमध्ये होता, आणि विशेष म्हणजे तो त्या वर्षी कोणत्या तारखेला दाखल झाला हे पण महत्वाचं आहे पहा, मंथ, इयर ऑफ जॉईनिंग अँड पासिंग, आणि त्याचा तालुका कोणता आहे, जिल्हा कोणता आहे आणि राज्य कोणतं आहे. अशी सर्व माहिती तुम्हाला या फॉर्म मध्ये, आणि यावरूनच लगेच तुम्हाला लक्षात येतं किंवा लगेच तुमच्या माहितीवर येतं की तुम्ही रुरल मध्ये बसता का शहरीमध्ये. या पद्धतीनं ही माहिती आहे, लक्षात घ्या. तर अगदी डिटेल्स असं, त्यानंतर पालकाची सही, विद्यार्थ्याची सही, बाकी जनरल बाबी आहे ज्या तुम्ही सहज लक्षात घेऊ शकतात, यामध्ये काही विशेष नाही. तर या पद्धतीनं आपण आजच्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुमच्या मनातील काही शंका असतील, काही अडचणी असतील तर त्याबाबत या ठिकाणी डिटेल्स माहिती घेतलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सिलेक्शन झाल्यानंतर या सर्व डॉक्युमेंटची चेकिंग होते. फॉर्म भरताना तुम्हाला कुठलाही डॉक्युमेंट मागितलं जात नाही, फक्त त्याच्या फोटोज आपल्याला अपलोड करावे लागतात. परंतु जेव्हा तुम्हाला प्रवेश घ्यायची वेळ येते तेव्हा मात्र तुम्हाला सर्व डॉक्युमेंट ओरिजिनली सबमिट करावी लागतात, तेव्हाच प्रवेश मिळतो. आता सर्वात महत्वाचं आहे की किती गुण घेणं गरजेचं आहे. तर त्यासाठी एक फक्त क्रायटेरिया सांगतो, जर तुम्ही शहरी असाल तर तुमचे 80 पैकी 78 म्हणजे 78, 79 आणि 80 एवढे गुण असतील तर तुम्ही लागू शकतात. 80 पैकी किती, 78, 79, 80 मार्क पडले तरच, म्हणजे फक्त 1 किंवा 2 चुका तुमच्यासाठी सिलेक्शन होऊ शकतं. पण जर तुम्ही ग्रामीण मध्ये असाल, ग्रामीण मध्ये, तर तुम्हाला 76, 77, 78 आणि 79, 80 पैकी किमान 76, मिनिमम 76, 77, 78, म्हणजे काय 2 किंवा 3 चुका तुम्हाला माफ आहेत, 2 किंवा 3 चुका. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, बुद्धिमत्तेला तुम्हाला 40 पैकी 40 प्रश्न येतात. मराठीमध्ये उतार्यामध्ये विद्यार्थ्यांचं ग्रॅमॅटिकली चुकण्याची शक्यता असते, आणि गणित, त्यामुळे तुम्हाला एक प्रश्न किती महत्वाचा हे लक्षात आला असेल. आणि पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही जर नवोदयला जायची इच्छा बाळगत असाल आणि जायची इच्छा असेलच तर तुम्ही 80 पैकी 78 प्रश्न सोडवलेच पाहिजेत आणि ते ऍक्युरेट आले पाहिजेत, तर तुमचं 100% सिलेक्शन आजच होऊ शकतं हे मी सांगू शकतो.
तर बऱ्याच पालकांच्या मनात असेल यासाठी काही तयारी आहे का, तर नक्कीच जीनियस मॅथचे ऑनलाईन क्लासेस उपलब्ध आहेत. आपल्या माहितीस्तव आपल्या या माध्यमातून किंवा या क्लासच्या माध्यमातून जवळपास 100 विद्यार्थ्यांची आतापर्यंत निवड झाली असून मागील वर्षी जवळपास 18 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यामुळे आपण आजच जीनियस मॅथ क्लासेस जॉईन करू शकता. नवोदयची संपूर्ण तयारी आणि तीही अगदी सहज सोप्या भाषेमध्ये ट्रिक्ससह. भेटूया नवनवीन माहितीसाठी. विशेष म्हणजे तुम्ही जर या चॅनलला पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलवर नवोदयसाठीचे असंख्य व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि पुढेही अपडेट माहिती तुम्हाला मिळणार आहे. आणि पुन्हा एकदा जाता जाता एवढंच सांगेन की फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024 असून आपण फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यावे. सर्वांना या होणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.